नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या सुगम संस्कृतम या शीर्षकाखालील समयः हा घटक. अर्थात आपण इयत्ता 8वी आणि 9वीला समयः या घटकाचा अभ्यास केलेला आहे. फक्त एक सिंहावलोकन किंवा पुनस्मारणम म्हणून या घटकाचा पुन्हा एकदा आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, घड्याळ इथे तुम्हाला दर्शवलेली आहेतच, तर त्यामध्ये किती वाजले आहेत ते तिथे दाखवलेलं आहे. ते फक्त एकदा आपण वाचून त्याची उजळणी करूयात. पंचवादनम 5 वाजले आहेत किंवा 5 वाजले असं हे घड्याळ दर्शवतं आहे. त्यानंतर पंचाधिक पंचवादनम म्हणजे 5 वाजून 5 मिनटं. दशाधिक पंचवादनम 5 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. सपाद पंचवादनम 5:15 झालेले आहेत. विंशत्यधिक पंचवादनम 5:20. पंचविंशत्यधिक पंचवादनम म्हणजे 5 वाजून 25 मिनटे. सार्ध पंचवादनम 5:30. पंचत्रिंशदधिक पंचवादनम म्हणजे 5 वाजून 35 मिनटे. चत्वारिंशदधिक पंचवादनम म्हणजे 5 वाजून 40 मिनटं. पादोनषड्वादनम म्हणजे 5:45 किंवा 5:45. दशोनषड्वादनम म्हणजे 6ला 10 मिनटे कमी आहेत किंवा 5 वाजून 50 मिनटे झाली आहेत. पंचोनषड्वादनम म्हणजे 5:55 किंवा 6ला 5 मिनटं कमी आहेत. कक्षायाः सोमवासरस्य समयसरणीः म्हणजे वर्गाचं सोमवारचं वेळापत्रक येथे दिलेलं आहे. समयसरणीम उपयुज्य वाक्याने वदतं. आणि इथे तुम्हाला तासिका, त्यानंतर त्याचा वेळ आणि विषय हे दिलेले आहेत. तर त्यानुसार तुम्हाला इथे वाक्य तयार करायचं आहे. तर ती वाक्य अशी तयार करावी लागतील बघा. विंशत्यधिक द्वादशवादनतः सार्धद्वादशवादनपर्यन्तं प्रार्थना भवति. अनन्तरं सार्धद्वादशवादनतः 10:01वादनपर्यन्तं मराठीभाषायाः तासिका भवति. अनन्तरं 10:01वादनतः पादोन-2वादनपर्यन्तं गणितविषयस्य तासिका तत्र वर्तते. पादोन-2वादनतः 20:02वादनपर्यन्तं संस्कृतभाषायाः तासिका वर्तते. अनन्तरं 20:02वादनतः 5:03वादनपर्यन्तं विज्ञानविषयस्य तासिका अस्ति. अनन्तरं 5:03वादनतः 25:03वादनपर्यन्तं मध्यविरामः वर्तते. अनन्तरं 25:03वादनतः 4वादनपर्यन्तम् इतिहासविषयस्य तासिका अस्ति. 4वादनतः 35:04वादनपर्यन्तम् आङ्ग्लभाषायाः तासिका वर्तते. 35:04वादनतः 10:05वादनपर्यन्तं भूमितिविषयस्य तासिका अस्ति. अनन्तरम् अन्तिमा तासिका 10:05वादनतः 40:05वादनपर्यन्तं शारीरिकशिक्षणस्य तासिका वर्तते. एवं प्रकारेण अस्माकं कक्षायाः सोमवासरस्य समयसारणीः एषा. त्यानंतर पुढे बघा, एक स्वयं अध्ययन समय तालिका दिलेली आहे. दशमी कक्षायाः छात्राणां कृते अभ्यासनियोजनम. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यास नियोजन दिलेलं आहे. स्वयं अध्ययन समय तालिका आणि स्वतः जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्वयं अध्ययन जे करायचं आहे त्यासाठी एक तालिका दिलेली आहे. तर बघा, तर इथे तुम्हाला अंकैही लिखत असं दिलेलं आहे. तर अंकामध्ये ते लिहायचं आहे. प्रातःकाले 5:30वादनतः 10:06वादनपर्यन्तं गणितम म्हणजे गणित विषयाचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे, तर 5:30 ते 6:10 पर्यंत. त्यानंतर मराठी भाषा प्रातःकाले 20:08वादनतः 10:09वादनपर्यंतं म्हणजे सकाळी 8:20 ते 9:10 पर्यंत. त्यानंतर विज्ञानम प्रातःकाले 9:30वादनतः सपाद 10वादनपर्यंतं म्हणजे विज्ञान विषयाचा अभ्यास 9:30 ते 10:15. सपाद 10वादनम म्हणजे 10:15 पर्यंत तो करायचा आहे. त्यानंतर संस्कृत भाषेचा अभ्यास प्रातःकाले 25:10वादनतः
एकादशवादनपर्यंतम म्हणजे सकाळी 10:25 ते 11पर्यंत. त्यानंतर सामाजिक शास्त्र जे आहेत तर त्यांचा अभ्यास करायचा आहे सायंकाले 10:10:07 दशोन 8वादनपर्यंतम म्हणजे संध्याकाळी 7:10 म्हणजे 7:10 ते 8:10 कमी असेपर्यंत म्हणजेच 7:50 त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आंग्ल भाषा म्हणजेच इंग्रजीचा अभ्यास रात्र 10:08 पादोन 9वादनपर्यंतम. रात्री 8:10 ते 8:45 म्हणजेच 8:45 अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे क्रीडत नंदत म्हणजे एक क्रीडा दिलेली आहे आणि त्याचा आनंद तुम्ही घ्यायचा आहे. बघा संख्या क्रीडा ती आहे 1 2 3 इति क्रमेण सर्वे मिलित्वा 100पर्यंतम संख्या वदेयुः म्हणजे 1 2 पासनं सगळ्यांनी वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून क्रमाने 100पर्यंत संख्या म्हणायच्या आहेत. तत पुन्हा तदेव आवर्तनीयम आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती करायची आहे. परंतु अस्मिन् अवसरे सर्वाः विषमसंख्याः शिक्षकः एव वदेत आणि सगळ्या विषमसंख्या ज्या आहेत तर त्याच शिक्षक म्हणतील. छात्रेस्तु केवलम समसंख्याः वक्तव्याः आणि विद्यार्थ्यांनी समसंख्या म्हणायच्या आहेत. अग्रिमे आवर्तने आणि पुढच्या वेळी जेव्हा त्याची पुनरावृत्ती होईल त्यावेळेला शिक्षकः समसंख्याः वदेत मग शिक्षकांनी काय करायचं समसंख्या सांगायच्या. बालाश्च विषमसंख्याः वदेयुः आणि विद्यार्थ्यांनी विषमसंख्या म्हणायच्या. एतेन संख्याभ्यासः सुष्ठु भवति म्हणजे असं जर केलं तर त्यामुळे संख्येचा अभ्यास होतो. त्यानंतर बघा संख्यालेखनम छात्राणाम गणद्वयम करणीयम आणि विद्यार्थ्यांचे 2 ग्रुप करायचे आहेत गण करायचे आहेत. शिक्षकस्य समीपे कृष्णफलकम भवेत आणि शिक्षकांजवळ काय असणार आहे कृष्णफलक म्हणजे ब्लॅकबोर्ड. शिक्षकः यदा सूचयति जेव्हा शिक्षक सूचना देतील त्यावेळेला तदा प्रतिगणम एकः क्रीडकः अग्रे आगत्य म्हणजे प्रत्येक ग्रुपमधला एक खेळाडू पुढे येऊन कृष्णफलकस्य पुरतः तिष्ठेत म्हणजेच त्या ब्लॅकबोर्डजवळ येऊन थांबेल. शिक्षकः संस्कृतेन कांचित संख्यां वदेत आणि शिक्षक काय करणार संस्कृतातली एखादी संख्या सांगणार. तौ शीघ्रातिशीघ्रं ताम संख्यां कृष्णफलके लिखेताम आणि ते जे 2 गट तुम्ही बनवलेले आहेत त्यातले 2 जण काय करणार की त्या ब्लॅकबोर्डवरती ती संख्या लिहिणार. यह आदौ लिखती तस्मै गणाय एकः अंकः दातव्यः आणि ज्या गणामधला मुलगा आधी ती संख्या फळ्यावरती लिहिणार तर त्या गणाला 1 मार्क द्यायचा आहे. संख्या देवनागरी लिप्या रोमन लिप्या वा लेखितुम अर्हन्ति आणि ती जी संख्या आहे तर ती देवनागरी किंवा रोमन अशा कोणत्याही लिपीमध्ये लिहिली तर चालेल. अशा प्रकारे ही एक क्रीडा आहे हा एक गेम आहे. तर हे कुठनं तुम्हाला दिलेलं आहे तर क्रीडावल्ली पुस्तकात. एक क्रीडावल्ली नावाचं पुस्तक आहे संस्कृतमध्ये आणि त्या पुस्तकातनं ह्या 2 क्रीडा संख्या क्रीडा तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आपला हा जो पाठ आहे हा येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.